महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयावरून राज्यभरात मोठा वाद पेटलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून 5 जुलैला मुंबईत भव्य मोर्चा आयोजित केला जात आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं वक्तव्य समोर आलंय। त्यांनी स्पष्ट केलं की मराठी ही आपली मातृभाषा आहे। पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी शिकवावी आणि हिंदी 5वी पासून सुरू करावी। मराठी शिकलं की हिंदी आपोआप समजतं, लिपी एकच आहे। आजच्या कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। राज्यात हिंदी विरुद्ध मराठी या वादावरून आता सरकारची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पिंपरी चिंचवड शहरात आज महापालिकेच्या वतीने विशेष साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। धार्मिक स्थळे, बागा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात आले। स्वयंसेवी संस्था आणि खासगी कंपन्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत राबवली गेली। विशेषतः दुर्गा देवी टेकडी परिसरात महिंद्रा लॉजिस्टिक्स आणि क्रिएटिव्ह कुटीर फाउंडेशन यांच्या सहकार्याने स्वच्छता उपक्रम पार पडला। शहरातील सिद्धिविनायक मोरया गोसावी, इस्कॉन, साईबाबा मंदिरांसह अनेक मंदिरं व परिसर स्वच्छ करण्यात आले। महापालिकेचा उद्देश शहर स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त ठेवण्याचा। 1 जुलै 2025 पासून तुमच्या खिशाला कात्री लागू शकते, कारण देशात अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांवर होणार आहे। आता नवीन पॅन कार्डसाठी आधार कार्ड आवश्यक असणार आहे। बनावट ओळखपत्र थांबवण्यासाठी सीबीडीटीने हा नवा निर्णय घेतला आहे। आयआरसीटीसी वर तात्काळ तिकीट बुक करताना आता आधार व्हेरिफिकेशन आणि ओटीपी आवश्यक असणार आहे। एसी आणि नॉन एसी तिकिटांसह एजंट बुकिंग टाइमवरही बंधन लावण्यात आली आहेत। जुलैपासून जीएसटीआर 3B फॉर्म एडिट करता येणार नाही। 3 वर्षांनंतर मागील जीएसटी रिटर्न भरणंही अशक्य होणार। महिन्याला 10,000 पेक्षा जास्त खर्च केल्यास अतिरिक्त 1% शुल्क लागणार। ऑनलाइन गेमिंग, युटिलिटी बिल, इंधन आणि शिक्षण खर्चावरही हे शुल्क लागू। रिवॉर्ड पॉइंटसह मर्यादा देखील लागू होणार। यूपीआय आणि आर्थिक व्यवहारांमध्ये बदलांची मालिका सुरूच आहे। तर 1 जुलैपासून होणाऱ्या या बदलांसाठी तयार राहा, अन्यथा तुमचं बजेट कोलमडू शकतं। नाशिकमध्ये जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट। अंबड परिसरात 26 वर्षीय प्रशांत भदाने या युवकाचा कोयत्याने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला। ही घटना शनिवारी रात्री घडली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। जुन्या भांडणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती असून 2 आरोपींनी मिळून ही हत्या केल्याचा संशय आहे। पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींचा शोध सुरू आहे। नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा समोर। अंबड परिसरात 26 वर्षीय युवकाचा निर्घृण हत्येनंतर कोयता गँगच्या वाढत्या हालचालींनी पुन्हा भीतीचं सावट निर्माण केलं आहे। मागील काही महिन्यात नाशिकमध्ये कोयत्याचा वापर करून हल्ले, दहशत आणि आता थेट हत्या अशा घटनांनी उग्र रूप धारण केलं आहे। पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं असून स्थानिकांनी परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। कोयता गँगवर लगाम घालण्यासाठी आता पोलिसांची पुढील कारवाई काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। आरसीबी संघातील खेळाडूवर शारीरिक व मानसिक शोषणाचा आरोप। आरसीबी संघातून IPL 2025च्या विजेत्यांमध्ये असलेल्या एका खेळाडूवर शारीरिक व मानसिक शोषणाचा आरोप लगावण्यात आला आहे। गाझियाबाद येथील एका महिलेने यश दयाल यांच्यावर लग्नाची फसवणूक करून शारीरिक, मानसिक आणि भावनिक शोषण केल्याचा आरोप केला आहे। या महिलेने 14 जून रोजी महिला हेल्पलाईन नंबर 181 वर तक्रार नोंदवली होती। यासह यूपी मुख्यमंत्री कार्यालयावर IGRS पोर्टलवर देखील तक्रार दाखल केली होती। गेल्या 5 वर्षापासून क्रिकेटर आणि ही महिला सोबत राहत होती। तिने सांगितलं की यश दयाल यांनी इतर महिलांसोबतही अशीच फसवणूक केली होती। मनसे शिवसेना मोर्चाला अद्याप पोलिसांकडून परवानगी नाही। हिंदी सक्ती विरोधात काढल्या जाणाऱ्या मोर्चाबाबत मनसे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांची काल महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत मनसे नेत्यांनी त्यांच्या मोर्चाच्या नियोजनाची माहिती सादर करत पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केले। मात्र पोलीस अधिकाऱ्यांकडून या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही। हा मोर्चा मुंबई उच्च न्यायालयाच्या नियम व अटींच्या अधीन राहून काढावा अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत। सरकारच्या चहापान कार्यक्रमावरून विरोधकांचा जोरदार बहिष्कार आणि टीकेची झोड। अधिवेशनाआधी होणाऱ्या सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर मवियाने बहिष्कार टाकला आहे। आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जाहीर टीका केली। ते म्हणाले, सरकारमधले तिघे वेगवेगळ्या दिशांना तोंड करत आहेत, समन्वय हरवला आहे, भ्रष्टाचारी लोक भाजप सोबत आहेत आणि दाग अच्छे हे हीच त्यांची टॅगलाईन झाली आहे। हरिहर किल्ल्यावर ट्रेकर्सची झुंबड, तुडुंब गर्दी। पावसाळ्याच्या सुरुवातीला ट्रेकर्सचा ओघ वाढलाय आणि याचाच प्रत्यय रविवारी हरिहर किल्ल्यावर आला। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या हरिहर किल्ल्यावर आज ट्रेकर्सची अक्षरशः झुंबड पाहायला मिळाली। पावसाच्या सरी, धुके यामुळे किल्ल्यावर हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले, पण या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। ना कोणती शिस्त, ना योग्य व्यवस्थापन, अपघाताचा धोका वाढल्याचं स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे।